व्हीएसआर कंपनीबाबत सुद्धा रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। व्हीएसआर कंपनीच्या कारभारासंदर्भात सवाल उपस्थित केलेला आहे। अद्यापही या संदर्भात कारवाई का केली नाही असंही म्हटलंय। सोबतच या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअरजेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी व्हीएसआरचा एक होल्ड आहे डीजीसीएवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू। तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता। ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या आयएलएस सिस्टम नाहीये, आणि आयएलएस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय। तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, आयएलएस सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त आयएलएस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। विमानाचे अजून पाऊस होता, हे होतं, मग आयएलएस सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते। मग आमच्या व्हीएसआर या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठे ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल।